नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार त्याच्या खोलीत विचार करत असतो. सानिकावर माझं पण प्रेम आहे, पण ते प्रेम ना आता मला स्वप्नागत वाटायला लागलंय. असं प्रेम जे कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. आणि जे स्वप्न पूर्ण होत नाही ना, ते बघून बी काही फायदा नसतो. बस झालं, मला आता हे सगळं विसरायला पाहिजे. बस झालं, मला इथून गेलं पाहिजे असं म्हणून तो कपाटातनं त्याची बॅग काढतो आणि जायला निघतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागतो. बाबू शोनाचा फोन असतो. त्यावर शोना म्हणतो, कळशीचा छावा झालं की नाही सानिकाशी बोलणं? त्यावर सरकार नाही म्हणतो. त्यावर शोना म्हणतो, मग कधी बोलणार? सानिकाचं लग्न होऊन तिला पोरं होतील आणि ते पोरं तुला मामा मामा म्हणतील तेव्हा बोलणार का? काय माणूस आहे राव. त्यावर सरकार म्हणतो, अरे काही उपयोग नाही रे. हे बघा, तुम्ही दोघांनाही ध्यानात ठेवा. सानिकाचं सर्वेस संग लग्न होणंच योग्य आहे. आणि मी खुश आहे आणि माझ्यामुळं तिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नको व्हायला. त्यामुळं मी इथनं निघालेलंच बरं आहे. त्यावर बाबू म्हणतो, तू सचमे जा रहा है? त्यावर सरकार म्हणतो, हो. हे काय बॅगच भरायला घेतली, बाहेर सगळे कार्यक्रमात बिझी असेल ना, त्यामुळे कुणाचं लक्ष नसेल, निघतो मी. असं म्हणून सरकार फोन कट करतो. इकडे विभा सानिकाची साडी नीट करत असते. तेवढ्यात तिथे गेस्ट येतात आणि म्हणू लागतात, अगं सानू किती सुंदर दिसतेस ग, नजर नको लागायला कुणाची. पुढे त्या म्हणतात, हा पौषातला 11:40चा मुहूर्त मोठ्या मुश्किलने सापडलाय. हा मुहूर्त टळला तर पुढे महिनाभर मुहूर्त नाहीये. त्यामुळे आवर लवकर, तुझा नवरा तिकडे वाट बघतोय. त्यामुळे अजून जर वाट बघायची नसेल तर लवकर आवरा आणि लवकर खाली या. इकडे सरकार निघत असतो आणि सानिकाच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी येत असतं. इकडे सानिकाही स्वतःला आरशात बघून रडू लागते. विभा तिच्या जवळ जाते आणि सानिकाची डोळे पुसते. सरकार जेव्हा घर सोडत असतो तेव्हा त्याला सानिकाची आठवण येते. सानिका नशेमध्ये त्याला म्हणत असते, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं बी माझ्यावर प्रेम आहे का? खरं सांग ना राजा. त्यावर सरकार विचार करतो, माझं सानिकावर प्रेम आहे हे सांगू का तिला? आणि तो पुन्हा स्वतःशीच नाही बोलतो आणि तिथून निघून जातो. इकडे विभा सानिकाचा हात धरून तिला बाहेर घेऊन येते. सानिका जेव्हा बाहेर येते तेव्हा सरकारने त्याच्या हाताने केलेलं डेकोरेशन बघू लागते. सानिकाच्या डोळ्यात पाणी येऊ लागते. तेवढ्यात विभा म्हणते, चल 11:40चा मुहूर्त आहे, खाली सगळे वाट बघतायत. सानिका जेव्हा खाली उतरत असते तेव्हा फुलांच्या माळांना हात लावते आणि तिला आठवतं की ती सरकारला म्हणते, मला ना माझं लग्न आणि साखरपुडा एकदम ग्रँड झालेलं पाहिजे. अगदी तसंच डेकोरेशन सरकारने केलेलं असतं. सानिका जेव्हा खाली उतरून येते तेव्हा तिला समोर एक सुंदर पाकळ्यांमध्ये बनवलेला मोर दिसतो. तो बघून तिला आठवतं, जेव्हा सरकार आणि ती ट्रिपवरून परत येत असतात तेव्हा ती त्याला सांगत असते, माझं ना एक स्वप्न आहे, मला माझ्या लग्नात एक सुंदरसा लाल गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये काढलेला मोर हवाय. ते बघून सानिका खूप खुश होते. इकडे सरकार जेव्हा घर सोडतो तेव्हा परत फिरून घराकडे बघू लागतो. तेव्हा त्याला सानिकाची आठवण येते. सानिका त्याला म्हणत असते, मला सोडून परत कधीच कुठे जायचं नाही. त्यावर सरकार स्वतःच्या मनाशी बोलत असतो की सानिका, शक्य झालं तर मला माफ कर, आणि तिथून निघून जातो. सानिका जेव्हा मोर बघते तर तिला आठवतं की सरकारने अगदी तिच्या स्वप्नासारखंच सगळं बनवलेलं असतं. ती सरकारला म्हणत असते, मला अगदी जाईजुईच्या फुलांनी सगळं दरवळून गेलेलं पाहिजे. पाठीमागे गुलाबी आणि लाल रंगाचा पडदा आणि सुंदर गोल्डन लाईट. ते अगदी जसंच्या तसं राजाने केलेलं डेकोरेशन बघून सानिकाच्या लक्षात येतं आणि ती विभाला म्हणू लागते की विभा, याचा अर्थ राजाचं माझ्यावर प्रेम आहे. कुठे राजा? विभा, मला त्याला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. त्यावर विभा म्हणू लागते, अगं सानूत, काय चाललंय तुझ्या डोक्यात? तुझा साखरपुडा आहे, सगळी तुझी वाट बघताय. त्यावर सानिका म्हणते, मला बाकीचं माहीत नाही, तू राजाला बोलव, मला त्याच्याशी बोलायचं आहे. त्यावर विभा म्हणते, ठीक आहे, आणि ती राजाला बघायला जाते. विभा बाहेर येऊन बघते, तिथे सगळे असतात पण सरकार नसतो. ती पुन्हा येऊन सानिकाला सांगू लागते, राजा कुठंच दिसत नाही, थांब मी त्याच्या रूममध्ये जाऊन बघते. त्यावर सानिका म्हणते, अगं जा लवकर. इकडे सगळेजण साखरपुड्यासाठी येतात तेव्हा सानिकाची आत्या म्हणजे पंकजा पाहुण्यांना म्हणू लागते, बसा बसा बरं का, आणि कशी झाली तयारी? बया, दादानी केली आहे आमच्या सगळी तयारी. आणि ती साहेबरावांना म्हणू लागते, दादा तयारी एकदम झाक बरं का. सगळी तयारी झाल्यावर पंडितजी म्हणू लागतात, चला वधूवरांना बोलवा, 11:40चं मुहूर्त आहे.
त्यावर साहेबराव सावित्रीला म्हणतात, जा आणि सानूला घेऊन या. जय सर्वेशला चला नवरदेव या असं म्हणून पाटावर बसायला सांगतो. इकडे सानिका सरकारची वाट बघत असते. तेवढ्यात सावित्री तिथे येऊन सानिकाला चल बाळा असं म्हणते. सानिका तिच्याबरोबर जाऊ लागते. तेवढ्यात विभा तिथे येते. त्यावर सानिका सावित्रीला म्हणते, मम्मी मी येतेच. त्यावर ती ठीक आहे असं म्हणते. सानिका विभाला विचारू लागते, काय झालं? त्या विभा म्हणते, सानू अगं राजा त्याच्या खोलीत नाहीये आणि त्याची बॅग पण तिथे नाहीये. त्यावर सानिका म्हणते, काय काय बोलतेस तू? ती पुढे बोलू लागते, तू एक काम कर, माझ्या रूममध्ये जा आणि माझा फोन घेऊन ये आणि राजाला फोन कर, कर लवकर. तेवढ्यात सानिकाची आई सानिकाला आवाज देऊ लागते. विभा सानिकाच्या रूममध्ये जाऊन तिचा मोबाईल घेऊन येते आणि सरकारला कॉल करू लागते. सरकार सानिकाचा फोन बघून विचार करू लागतो, आत्ता जर मी सानिकाचा आवाज ऐकला तर माझी पावलं परत जायला वळतील आणि तो फोन कट करतो. तेव्हा विभा विचार करू लागते, सानिकाचं नाव बघून हा फोन उचलत नसेल का? मी माझ्या फोनवरून लावून बघते आणि ती तिच्या फोनवरनं सरकारला कॉल लावते. सरकार मात्र विभाचाही कॉल कट करतो. इकडे सावित्री सानिकाला घेऊन येते. तेव्हा सगळेजण सानिकाकडे बघू लागतात. सावित्री सानिकाला पाटावर बसायला सांगते. सानिका जेव्हा पाटावर बसते तेव्हा पंकजा म्हणू लागते, बरं झालं बाई, वेळेच्या आत सगळं झालं. ती पुढे म्हणू लागते, बरं का दादा, हा 11:40चा जर मुहूर्त टळला तर पूर्ण महिनाभर थांबावं लागेल. त्यावर सानिका विचार करू लागते, काय बी करून हा मुहूर्त टाळला पाहिजे, पण काय करू असं ती विचार करत असते. तेवढ्यात पंकजा म्हणते, ओ गुरुजी करा की सुरुवात. त्यावर गुरुजी म्हणतात, चला दोघांनी हात जोडा आणि हातामध्ये पाणी घ्या. तेवढ्यात विभा तिथे येते. सानिका तिच्याकडे बघते तेव्हा विभा मानेने नाही बोलते. त्यावर सानिका विचार करत असते, मी जर राजाची होणार नसेल ना तर मला कोणाचीच होणं मान्य नाही. तेव्हा सानिका तिच्या साडीचा पदर दिव्यावर टाकते. तिचा पदर जेव्हा जळू लागतो तेव्हा सगळ्यांचं लक्ष जातं. सगळेजण घाबरतात. सानिकाची आई सावित्री आणि आत्या पंकजा सानिका सानिका म्हणून जोरजोरात ओरडायला लागतात. इकडे विभा सरकारला कॉल करत असते. सरकार विभाचा कॉल कट करतो. विभा पुन्हा पुन्हा कॉल लावू लागते. त्यामुळे सरकार जेव्हा विभाचा कॉल उचलतो तेव्हा विभा म्हणू लागते, अरे राजा कुठं आहेस तू, मी केव्हाची कॉल करते. त्यावर सरकार विचारतो, काय झालं? त्यावर विभा म्हणते, इथं लई मोठा प्रॉब्लेम झाला आहे. त्यावर सरकार म्हणतो, काय झालं? त्यावर विभा म्हणते, अरे सानिकाने स्वतःला पेटवून घेतलंय. हे ऐकून सरकार घाबरतो आणि स्वतःशी म्हणू लागतो, आज जर सानिकाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही असं म्हणून तो सानिकाकडे जायला निघतो. सरकार धावत पळत सानिकाच्या घरी येतो. तिथे बघतो तर सगळेजण शांत बसलेले असतात आणि सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं असतं. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात. साहेबराव सरकारजवळ जाऊन सरकारची कॉलर पकडतात आणि विचारू लागतात, कुठं गेलतास? तू इथं जागेवर नव्हता, ही गोष्ट आम्हाला किती महागात पडली आहे माहिती आहे का तुला? त्यावर सरकार विचारू लागतो, सानिका मॅडम कुठे आहे? त्यावर साहेबराव म्हणतात, आत्ता काळजी वाटते तुला तिची? त्यावर सरकार म्हणू लागतो, प्लीज सांगा ना सानिका मॅडम कुठे आहे? त्यावर सानिकाची आई सावित्री म्हणू लागते, ती रूममध्ये आहे तिच्या. आणि सरकार साहेबरावांचा हात सोडून सानिकाला बघायला जातो. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.